मला सोडून तू दुसऱ्या मुलीशी बोलायला मला नाही आवडत. मी खूप त्रास सहन केलाय रे तुझ्याशी लग्न करण्यासाठी. मी पुण्याला येईन, पण यापुढे त्या मुलीचा फोन किंवा मेसेज नाही आला पाहिजे. आणि काम झालं की तू लगेच घरी यायचं, समजलं ना? नमस्कार मंडळी, नमस्कार. मी विनय सोनवणे. आज एक खास कथा घेऊन आलोय तुमचं मनोरंजन करण्यासाठी. ध्यान देऊन ऐका बरं का. काम करीत करीत ऐका, नाहीतर ऐकत ऐकत काम करा. आणि हो, ऐकून झाल्यावर कथा कशी वाटली त्याबद्दल आम्हाला कमेंट करून अभिप्राय नक्की कळवा. चला तर मग ऐका हो ऐका, आजचा सांगावा एक नवीन कथा. कथेचं नाव बस स्टँड. लेखक रहमान पठाण. कथा सादर करते विनय सोनवणे. कथा वाचन तो विजय चव्हाण आणि ती स्वाती चव्हाण. चला तर मग ऐकूयात रहमान पठाण यांनी अहमदनगर बस स्टँडवर शब्दबद्ध केलेली कथा बस स्टँड. आलं मनात केलं क्षणात. असंच घडतं नेहमी माझ्या बाबतीत. सुट्टीचा दिवस होता म्हणून रात्री चंद्र ताऱ्यांना गवसणी घालण्यात जरा जास्तच वेळ लागला असावा. म्हणून झोपेतून उशिरा उठलो. मित्रमंडळी बाहेर गेली होती. जग एवढं व्यस्त झालंय ना की आपण एवढे त्रस्त का, हा एक प्रश्न आहे. थोडं पुस्तक वाचलं पण मन काय घरात रमेना. म्हणून वाट दिसेल त्या वाटेने भटकंती करायचं ठरवलं. रस्त्यावर भटकंती करताना एक जाणवलं की रस्ता कधी कोणासाठी थांबत नाही. तो अविरतपणे त्याचं काम करतोय. आपण मात्र त्याचा आपल्या सोयीप्रमाणे वापर करतो. दुपारचे 12 वाजले होते आणि माझी भटकंती अहमदनगर बस स्टँडवर पोटाची रखरख थांबवण्यासाठी येऊन स्थिरावली होती. आता सॉरी, पुरी भाजीवर फस्त झाली आणि पुन्हा बसस्टँडमधील गर्दी सामावून गेली. माणसांची गर्दी आणि त्यांचा गोंगाट मी लक्ष देऊन ऐकत होतो. प्रवाशांची हालचाल आणि त्यांची घाई खरंच एक वेगळं जग असल्याची भावना मनात निर्माण करीत होती. कोण येणारा होता तर कोण जाणारा. पण या महाकुंडाची एवढी एक गर्दी की बसमध्ये चढण्यासाठी प्रत्येकजण जीवाच्या आकांताने प्रयत्न करत होता. या प्रवाशांना पाहताना मला एक वेगळाच अनुभव आला. बसस्टँडच्या बाजूला एक रिक्षा स्टँड आहे. रिक्षावाले सारखेच ओरडताना दिसायचे, ए पाईपलाईन पाईपलाईन, चला दिल्ली गेट आहे का, दिल्ली गेट कोण, चला MIDC पाईपलाईन पाईपलाईन दिल्ली गेट MIDC. त्यांचा सूर कानांना सांगत होता की माणसांना त्यांची जागा दाखवून द्यायची असेल तर ओरडावं लागतंच. अधूनमधून लहान मुलांचा रडण्याचा आवाज, तर कधी तळीराम आपले सूर आवळताना दिसत होते. एक वेळ आपला येऊन सारखा एरझाऱ्या मारत होता आणि मनाशीच बोलत होता. त्याला पाहून मला थोडा हेवाच वाटला. आजकाल माणसाला माणसाशी बोलायला वेळच नाही आणि हा बाबा स्वतःशीच अगदी जग जिंकल्याच्या आविर्भावात बोलत होता. कदाचित आपणही आपल्यातील वाद संपवून संवाद सुरू करावा अशी आशा वाटली. तेवढ्यात माझी नजर एका नवीन जोडप्याकडे गेली. नवीन यावरून की त्यांचं वय आणि त्यांचा संवाद यामुळं मला त्यांच्याकडे लक्ष देण्यास भाग पाडलं. ते जोडपं पुण्याला जाण्याच्या तयारीत होतं. तो तिला पुण्याला चल म्हणून पिंगा घालत होता, तर ती मात्र येण्यास नकार देत होती. ती म्हणाली, आपण पाथर्डीतच राहूया ना प्लीज समीर. तेजू, अगं माझं ऐक ना, आपण ना पाथर्डीतच ठीक आहे. पाथर्डीतच ठीक आहे असं तिचं म्हणणं होतं आणि मला हवी असणारी गोष्ट मिळाली होती. त्यामुळे मी त्यांना जरा जवळून पाहण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या बोलण्यावरून मला जाणवलं की त्यांचा प्रेमविवाह झालेला असावा. ती त्याला समीर म्हणायची आणि तो तिला तेजू.
पुन्हा मला असं वाटायला लागलं की त्यांच्यात काहीतरी गैरसमज निर्माण झालेले आहेत, म्हणून ते भांडणं करत आहेत. तो तिला पोट तिडकीने सांगत होता की अगं पाथर्डीत आपलं जगणं मुश्किल होऊन जाईल आणि पुण्यात आपण अगदी आपल्या मनाप्रमाणे आनंदाने जगू. हो का? तुला पुण्यातच आनंद वाटतोय? वाटणारच. म्हणजे कामाच्या नावाखाली घराबाहेर आनंदी आनंद. हे बघ, आनंदीशी माझा काही संबंध नाही, जरी ती माझ्या कामाची असली. काय? कामातली असली तरी ऑफिसात तिच्यापासून 2 हात लांब असतो. आपलं सोशल डिस्टन्स ठेवलेलं बरं. हो का? फक्त 2च हात लांब असतो? मग तिच्या गळ्यात हात घालून सेल्फी करताना फिजिकली कसं काय क्लोज गेलं तिच्या? अगं तो सेल्फी म्हणजे आमच्या ऑफिसातल्या फंक्शन. ऑफिसच्या फंक्शन मध्ये? काय? ऑफिसच्या फंक्शन मध्ये सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला आणि फिजिकली क्लोज आलात. हे बघा, ही अशी सरकारी आश्वासनं देऊन तुम्हाला काही भुरळ घालू शकत नाही. अरे माझ्या मनाचा जरा तरी विचार कर. हे बघ समीर, मी पक्क ठरवलंय, काही झालं तरी ना आई वडिलांकडे पाथर्डीतच राहायचं. काही नको ते पुणे बिणे आणि तुझे ते जुने बहाणे. काय तू परत परत त्याच गोष्टी उकरून काढतेस? तेजू, मी फक्त तुझ्यावर प्रेम करतोय. माझा कोणत्याही मुलीशी काहीही संबंध नाहीये. त्या एका सेल्फीतील घटनेमुळे तुझा गैरसमज झालाय. त्यात दिसणारे दृश्य ही एक तुझ्या मनाची काल्पनिक घटना असून त्याचा वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. तसा संबंध आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा. झालं तुझं? चित्रपट सुरू होण्याआधीची पडद्यावरील सूचना सांगून करायचं तर तसंच आणि म्हणायचं की त्याच्याशी काही संबंध नाही. म्हणजे सूचना देऊन वाटेल तो तमाशा करायला तुम्ही रिकामे. सिनेमात दारू पितानांचे दृश्य दाखवायचे आणि तिथं बारीक अक्षरात ते कोपऱ्यात लिहायचं, शराब पिणं शरीर के लिए हानिकारक आहे. मग पिता कशाला? झक मारायला? आधी शेण खायचं आणि वर तोंड करून. हे बघ, तोंडाला येईल ते बोलू नकोस. बोलणार मी बोलणार. तुला बाहेर तोंड मारायला लाज वाटली नाही, मग मला बोलायला कसली आली हे लाज? बघ, 4 चौघात उगाच तमाशा करू नकोस. लोक बघतायत सगळे. तेजू, प्लीज शांत हो. आता तुला कसं सांगू की तुझ्याशिवाय माझ्या काळजात कोणालाच जागा नाही. मर्याई शपथ. हं? अगं माझ्या आई शपथ, माझ्या बापा शपथ आणि तुझ्या पण आई वडिलांची शपथ. हं? तेजू, अगं तुझी शपथ, माझं कोणत्याच मुलीशी कसला संबंध नाहीये. अगं मी फक्त तुझ्याशीच प्रेम केलंय आणि शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्याशीच प्रेम करत राहीन. थोडा वेळ दोघंही शांत, थोडा रोमॅन्टिक मूड आल्यासारखं वातावरण निर्माण होतं आणि ती बोलते, आता माझा फायनल निर्णय झालाय. व्हेरी गुड. चल पुण्याला जाऊ. मी काही केलं पुण्याला येणार नाही. आपण इकडेच राहू पाथर्डीला. काय ग सारखं पातर्डी पातर्डी पातर्डी? हाय काय त्या पातर्डीमध्ये? तुझ्या आईची पातर्डी तुझ्या? आहेच माझ्या आईची पाथर्डी. आपण तिथेच राहू आई वडिलांकडे. हा, तुझ्या आई वडिलांकडं राहायचं. हा म्हटलं की लगेच खुश होती तू. मी आई वडिलांकडे राहायचं म्हटले. तुझ्या काय नको तुझ्या आणि माझ्या. चल ग पुण्याला. आता मला एवढं नक्की कळालं होतं की दोघंही एकाच गावातील आहेत आणि कॉलेजमध्ये असताना त्यांचं प्रेम जीवन बहरून आलेलं असावं. त्यामुळंच ते असं सगळं घडतंय. तो तिला हसवण्याचा, मिठीत घेण्याचा प्रयत्न करीत होता, पण ती त्याला कसलाच प्रतिसाद देत नव्हती. उलट ती त्याला दूर करण्याचा प्रयत्न करत होती. आजूबाजूची माणसं त्यांना बघून निघून जात होती. त्यावेळेला ते दोघंही अगदी शांत बसत होते, पण नंतर लगेच भांडायला सुरुवात करत होती. आणि मी मात्र एका कोपऱ्यात उभा राहून नकळतपणे सगळं पाहत होतो. दोघेही भांडत असताना ती खाली बॅगजवळ बसली आणि बॅगवर डोकं टेकून रुसली. तोही तिच्याजवळ बसला, तिच्या डोक्यावरून हात फिरवला. बराच वेळ झालेला होता. तेवढ्यात बस क्रमांक MH14 8654, बस क्रमांक MH14 8654 जामखेड पुणे फलाट क्रमांक 4 वर येऊन थांबलेले आहे. बस क्रमांक 8654 जामखेड पुणे, शिरूर शुक्रापूर रांजणगाव पुणे. कंट्रोलरचं पुकारणं ऐकून तो तिच्या जवळून उठला. ती तिथेच बसलेली. थोड्या वेळाने बॅगवर ठेवलेलं डोकं तिनं वर काढलं तर तो तिला दिसेनासा झाला. तिने बस स्टँडच्या चारही बाजूनी नजर फिरवली तेव्हा तो फरलांगभर अंतरावर
फलाट क्रमांक 4 कडे जाताना दिसला. तिच्या मनात तुफान उठलं, काहूर माजला, हुरहुर झाली, डोळ्यात अश्रूंची भरती आली. पोएट्री इज अ स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स रिकलेक्टेड इन ट्रँक्विलिटी. जगविख्यात कवी विल्यम वर्ड्सवर्थ यांच्या कवितेतील ओळीप्रमाणे तंतोतंत अर्थाच्या भावना तिच्या मनात निर्माण झाल्या. तिला एकटेपणा जाणवायला लागला आणि त्या एकटेपणातच तिच्या प्रेमाच्या भावना उफाळून आल्या, ओव्हरफ्लो झाल्या, ओतू गेल्या. त्याचा ओठांवर शब्द रूपात नाद झाला, समीर समीर. एवढ्या गोंगाटात तिच्या ध्वनीचा प्रतिध्वनी तिलाच ऐकायला यायला लागला. फलाट क्रमांक 4 वरून समीर अदृश्य झाला. जामखेड पुणे बसच्या स्टार्टरचा आवाज तिचं काळीज चिरत होता. टिंग 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 टिंग. कंडक्टरने वाजवलेली घंटी तिला जागृत करीत होती, पण हा नाद बसला सरळ करण्यासाठी होता. तसा तिच्या मनातील वाकडा विचारही सरळ होत होता. बस रिव्हर्स टाकून फलाट क्रमांक 4च्या बाहेर येऊन सरळ झाली. स्टँडच्या बाहेरील गेटकडे बसने तोंड फिरवून हळूहळू बाहेर निघायला लागली. तसतशी तिची नजर खिडकीच्या काचांमधून आरपार छेदत समीरला शोधत होती. पुन्हा तिने आरोळी ठोकली, समीर समीर समीर. बस आता स्टँडच्या बाहेर येऊन भरकन हवेला लागून पुण्याकडे स्वार झाली. तिच्या डोळ्यात आलेल्या अश्रूंच्या भरतीची आता वोहटी सुरू झाली. गळ्यातील ओढणीचा कोपरा डोळ्यावर अलगद आला आणि हुंदके सुरू झाले. हुंदके देत देतच पायाजवळ असलेल्या बॅगवर पुन्हा तिनं डोकं ठेवलं. ओढणी ओली चिंब होईपर्यंत रडू लागली. बराच वेळ गेला. त्यानंतर तिच्या केसांवर एक अलगद हात फिरवला. तिने वर डोकावून पाहिलं तर समोर समीर हातात एक सफरचंद घेऊन उभा. आणि समीर बोलला, भूक लागली असेल ना तुला, हे घे खाऊन घे. समीरचं हे वाक्य ऐकताच तिने त्याला डोळे भरून पाहिलं. तिला खूप आनंद झाला आणि समीर म्हणाला, काय पाहतीयस, पहिल्यांदा पाहतीयस का मला? हे घे सफरचंद, खाऊन घे. सकाळपासून तूही काही खाल्लं नाहीस ना रे? म्हणजे तुला सफरचंद खायचंय हा? दोघेही हसत होती. हसत हसतच समीर तिच्या जवळ जाऊन बसला. ओल्या झालेल्या ओढणीनं तिचे डोळे पुसले आणि मग त्याच ओढणीनं सफरचंद पुसला. स्वतः अर्धा खाऊन तिला खायला सांगितलं, तरीही तिने नकार दिला. अचानक तिने रडायला सुरुवात केलं. मग त्याने हळूच हाताने स्पर्श केला. यावेळेला मात्र तिने नकार दिला नाही. ती त्याच्या हातात हात देऊन खांद्यावर स्थिरावली होती. त्यालाही थोडं हवंसं वाटलं. मग त्याने तिला प्रेमाने सांगायला सुरुवात केली, तेजू, अगं तुझी शपथ, माझं कोणत्याच मुलीशी कसला संबंध नाहीये. अगं मी फक्त तुझ्याशीच प्रेम केलंय आणि शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्याशीच प्रेम करत राहीन. अगं म्हणून तर आपण लग्न केलं ना. हा, आपण आता पुण्याला जाऊ. वाटल्यास मी ती रूम आणि ती कंपनी देखील चेंज करतो. मग तर झालं ना माझी राणी. हा पण आता असं रडणं बंद, अजिबात रडायचं नाही. प्लीज हस ना थोडस, माझ्यासाठी हस की. हा अगं माणसं बघतात आपल्याकडं आणि तुला असं माणसांनी बघितलेलं आवडत नाही ना. हा हा मला सोडून तू दुसऱ्या मुलीशी बोललेलं मला नाही आवडत. मी खूप त्रास सहन केलाय रे तुझ्याशी लग्न करण्यासाठी. मी पुण्याला येईन, पण यापुढे त्या मुलीचा फोन किंवा मेसेज नाही आला पाहिजे. आणि काम झालं की तू लगेच घरी यायचं, समजलं ना? असं बोलताना ती खूप सुखावली होती आणि तो तिचं सगळं मान्य आहे असं म्हणत होता. आता तो तिचा हात हातात धरून घट्ट पकडत होता. तीही नकळतपणे साथ देत होती आणि तिच्या हाताशी खांद्याशी सलगी करण्याचा प्रयत्न करत होता. आता तीही त्याला साथ देत होतीच. त्यांच्या चेहऱ्यावरील भाव खूप काही सांगत होते.
एक अनामिक ओझं कमी झाल्यासारखं वाटत होतं त्यांना पाहून. बस क्रमांक MH12, बस क्रमांक MH12 3663 नगर पुणे, फलाट क्रमांक 4 वर लागले आहे, नगर पुणे, शिरूर शिक्रापूर रांजणगाव पुणे. दोघेही बॅगा उचलून आता फलाट क्रमांक 4 कडे निघून गेली आणि मी मात्र त्यांना पाहतच राहिलो. असं कधी वाटलंच नव्हतं की बस स्टँडवर मला असा प्रसंग पाहायला मिळेल आणि मी त्यात एवढा तल्लीन होईल. ते तर निघून गेले होते, पण मी मात्र आता वेगळ्याच दुनियेत जाऊन पोहोचलो होतो. मन विचार करायला लागलं की प्रेम, लग्न आणि संशय याचा उगम का आणि कुणी केला असेल. या जोडप्याला आधी पाहिलं होतं तेव्हा असं वाटलं होतं की ते खूप भांडणं करत आहेत, पण थोड्या वेळात तर ते गळ्यात गळे घालून निघून गेले. मग माझं मन बोलायला लागलं, यालाच प्रेमविवाह म्हणतात. खूप भांडणं करूनही खूप प्रेम करण्याची एक वेगळीच ताकद असते यामध्ये. आयुष्यात प्रेम न होणं बॅड लक, प्रेम होणं गुड लक आणि झालेलं प्रेम मृत्यूनंतरही टिकणं गॉड लक. वेळ बराच झाला होता. मी आता परतीच्या मार्गाने निघालो होतो, परंतु मनात पुन्हा पुन्हा तोच प्रश्न येत होता. आजचा बसस्टँडवरील हा प्रसंग कदाचित मला माझ्या उद्याची चाहूल देत होता की काय. पण काहीही असो, पण मला मात्र वेगळ्याच जगात घेऊन जाण्यास सार्थ ठरला हे नक्की. बस स्टँड. लेखक रहमान पठाण. कथा सादर करते विनय सोनवणे. कथा वाचन तो विजय चव्हाण आणि ती स्वाती चव्हाण. कथा कशी वाटली त्याबद्दल आम्हाला कमेंट करून अभिप्राय नक्की कळवा.